नमस्कार, मी माया. आज मी कडधान्यातला वाटाणा रात्री भिजत ठेवलेला आणि छान आता भिजलेला आहे तो. तर ह्याची आपण ग्रेव्ही टाईप अशी भाजी करूया. त्यासाठी मिडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, मध्यम आकाराचा 1 टमॅटो घेतलेला आहे, अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि थोडंसं सुकं खोबरं मी अगदी थोडं घेतलेलं आहे, कारण कांदा टमॅटोमुळे छान अशी ग्रेव्हीचं टेक्स्चर येतं. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी आधी कांदा भाजून घेते, थोडंसं तेल टाकून भाजून घेते, म्हणजे लवकर असा लालसर होतो, मऊ होतो. आणि कांदा भाजून झाला की बाकीचे सगळे जे साहित्य आहेत, टमॅटो आहे, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, खोबरं सोडून मी सगळे साहित्य कांद्याबरोबर सगळं व्यवस्थित पुन्हा भाजून घेणार आहे. जोपर्यंत टमॅटो नरम होत नाही तोपर्यंत तो चांगला भाजून घ्यायचा. आता हा मसाला बाजूला साईडला करून झाल्यानंतर खोबरं जे आहे ते एकदम 1 सेकंदासाठी मी परतून घेणार आहे. ऑलरेडी तवा गरम आहे आणि जास्त वेळ भाजायचं नाही आहे, त्याला करपून असं कडवट वास येऊ शकतो भाजीला. तर थोडंसं जिरं ॲड केलं आहे आणि आता हे पूर्ण जे आहे थंड झालेलं, गरम आहे, थंड झाले की वाटून घेते, बारीक बारीक वाटण करून घेऊया. तोपर्यंत इथे कुकर मी गरम करून ठेवलं आहे, तेल गरम झाले, त्याच्यामध्ये राई कढीपत्ता टाकलेला आहे आणि सुके मसालेमध्ये बघा घरगुती मसाला, हळद आणि पावभाजी मसाला थोडासा घेतला आहे आणि थोडी काश्मीरी आणि तिखी मिरची असते ना, रेड चिली पावडर, ती थोडीशी घेतलेली आहे. तर साधारण एक अर्धा चमचा ते घेतले आणि घरगुती मसाला मी जास्त घेतले आणि थोडीशी पावभाजी थोडीशी जास्त घेतलेली आहे बस. आणि हे आता वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकून तेलामध्ये आणि सुके मसाले आणि वाटण टाकून चांगलं एकजीव करून घेऊया. आणि हे मसाला परततानाच मी याच्यामध्ये थोडं चवीनुसार, थोडं नाही, आपलं जसं चवीनुसार हवं आहे तेवढं मी चवीनुसार मीठ देखील ॲड करून चांगलं परतून घेते. आणि मसाला चांगला तेल सुटूपर्यंत परतून झाला ना की त्याच्यामध्ये मी वाटाणे लगेच ॲड करून घेणार आहे, जे भिजत ठेवलेले आपण रात्री ते. तर ते वाटाणे पण याच्यामध्ये ॲड करून चांगले परतून घ्यायचे मसाल्यामध्ये 1, 2, 3 सेकंद. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मसाल्याचं मिक्सरचं भांडं आहे ना, त्यात थोडंसं साधारण पाणी घालणार आहे मी. वाटाणा मी जास्त शिजवणार नाही आहे, असं गरगट नाही करणार आहे, थोडेसे असे वाटाण्याचे दाणे असे राहिले पाहिजेत असं. आणि एक शिट्टी काढून घेतली आणि बघू शकता तुम्ही भाजी तयार झालेली आहे आणि बटर लावलेल्या फुलक्याबरोबर सर्व केलेली आहे. तुम्हाला ही वाटाण्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि